ठाकरे गटाचं नाशिकमध्ये शिबिर पार पडलं होतं आणि या शिबिरामध्ये ठाकरे गटानं एआयचा वापर केला होता। बाळासाहेबांच्या आवाजाचा वापर करत महायुतीवर हल्ला केला होता। एआयच्या वापरावर मात्र महायुतीकडून ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आलाय। नाशिक येथील शिबिरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करत एआयचा वापर करत महायुतीवर भाजप एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला होता। त्यानंतर या एआयच्या वापरावर मात्र महायुतीकडून जोरदार हल्लाबोल हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये हे दिवसभर शिबिर सुरू होतं आणि या शिबिरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाजाचा वापर करत एआयचा वापर करत एक व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपा महायुती सरकार सोबतच विधानसभा निवडणुकीतील निकाल एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता। या व्हिडिओनंतर या व्हिडिओवर महायुतीकडून जोरदार हल्लाबोल हा करण्यात आलाय। तर ठाकरे गटानं हा व्हिडिओ बनवल्यामुळे महायुतीनं उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तीच्या वाक्यप्रचार किंवा त्यांचे जे काही साऊंड आहे तो साऊंड एआयच्या माध्यमातून वापरणे हे अत्यंत चुकीचं आहे। बाळासाहेब हयात नसताना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची जी स्टाईल होती भाषणाची किंवा त्यांचे जे शब्दप्रयोग होते हे ते हयात नसताना केवळ राजकीय फायद्याकरता किंवा राजकीय कार्याकरता उद्धव ठाकरेंनी वापरले। बाळासाहेबांचा अपमान यापेक्षा मोठा होऊ शकत नाही। मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा साहेबांच्या आवाजामध्ये भाषण झालं आणि एक कलमी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका झाली, देवेंद्रजींवर टीका झाली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका झाली। मला असं वाटतं की अनैसर्गिक करून जसं अनैसर्गिक काँग्रेसबरोबर युती झाली तसं अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राच्या जनतेवर परिणाम होणार नाही। ज्यांच्या मनामध्ये वंदनीय बाळासाहेबांची प्रतिमा आहे ती पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत। आणि काय वेळ आले हो, म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच ते मागे घ्यायचे नाहीत। त्यांच्या तोंडी बनावटगिरी करून आपण त्यांचं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करत आहे। ओरिजिनल तुमची बोलण्याची हिम्मत नाही आहे का?